नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षामध्ये कमीत कमी 10 प्रश्न व जास्तीत जास्त 25 प्रश्न चालू घडामोडी या विषयावर विचारले जातात। त्यामुळे या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। चला तर मग आपण एक एक प्रश्न बघूया। आज चालू घडामोडी 2024 7 फेब्रुवारी 2024। प्रश्न पहिला, गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे? निरंजन शाह। नुकताच आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह कधी साजरा होणार? 6 फेब्रुवारी। कोणत्या प्रसिद्ध गायक आणि संगीतकाराला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? शंकर महादेवन। सीनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? विनेश फोगट। लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी। एल साल्वाडोरचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष कोण बनले? नायब बुकेल। नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे 2 दिवसीय उल्हास मेळाव्याचे उद्घाटन कोण करणार? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान। प्रसिद्ध धावपटू पी.टी. उषा यांना कोणत्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले? जीवन गौरव पुरस्कार। भुवनेश्वर ओडिशातील बारामुंडा ISBTचे नाव कोणत्या नावाने ठेवले जाईल? B.R. आंबेडकर। डिजिटल व्हिसा देणारा पहिला EU देश कोणता देश बनला आहे? फ्रान्स। भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कुठे सुरू करण्यात आला? गुजरातचे कच्छ। भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? गोवा। गोवा राज्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येत आहे? नरेंद्र मोदी। कोणत्या कालावधीत गोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन करण्यात आले आहे? 6 ते 9 फेब्रुवारी। नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द केली आहे? इराण। कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे? जम्मू आणि काश्मीर। जम्मू आणि काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्था दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले? नित्यानंद राय। भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुमारे 1643 किलोमीटर सीमेवर तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे? म्यानमार। महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? उमाकांत धांगड। महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग कोणत्या कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहीम राबवत आहे? 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारी। कोणत्या राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? गोवा। गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? नरेंद्र मोदी। देशातील कोणता उद्योग समूह हा 30 लाख कोटी रुपयाचा बाजार मूल्याचा टप्पा ओलांडणारा पहिला उद्योग समूह ठरला आहे? टाटा समूह। दस्तेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदा कोणत्या राज्यातून आढळून आले आहे? हिमाचल प्रदेश। नुकतीच कोणत्या राज्यातील कामाख्या दिव्यलोक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे? आसाम। देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे? तेलंगणा। सध्या चर्चेत असलेले व्योममित्र हा इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे? गगनयान। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात किती कर्करोग रुग्ण आहेत? 14.1 लाख। ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या ब्रँड प्रोटेक्शन इंडेक्स 2024 मध्ये रिकाम्या जागा हे अव्वल भारतीय ठरले आहे?
मुकेश अंबानी. ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या ब्रँड प्रोटेक्शन इंडेक्स 2024 नुसार मुकेश अंबानी हे जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर आहे? दुसऱ्या. ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या प्रोटेक्शन इंडेक्स 2024 मध्ये टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना कितवे स्थान मिळाले आहे? पाचवे. सर्वात जास्त अंतराळ जाण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे? रशिया. रशियाच्या ओलेग कोनोनेका यांनी गॅनेडी पाडेलका यांचा किती दिवसाचा अंतराळ आणण्याचा विक्रम मोडला आहे? 878. रशियाचे अंतराळवीर ओलेग कोनोनेका ही 5 जून रोजी अंतराळ किती दिवस पूर्ण करणार आहे? 1000. पहिली बिमस्टेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली.